31 मार्च पर्यंत लोन आपल्याला भरावे लागतात। मी 31 मार्च नंतरची तारीख जर सरकार देत असेल तर पूर्णपणे सरकारने आपल्याला फसवलेलं आहे। त्यांचं आश्वासन म्हणजे कुठेतरी फुसका बॉम्ब आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। काही दिवसांपासून भूमिका मांडत असणारे नेते बच्चू कडू भाऊ असतील, वामनरावजी चटक साहेब असतील, अजितजी नवले हे आंदोलन करत होते। शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात त्यांना पाठिंबा दिला। आंदोलनामध्ये तुम्ही जर बघितलं तो रोष दिसत होता। लोकांमध्ये जो काही सरकारच्या विरोधात रोष आहे तो कुठेतरी तिथं आपल्याला जाणवत होता। पण तो रोष कशामुळे होता तर लोकांना ज्या काही अडचणी आजपर्यंत आलेल्या खास करून शेतकऱ्याला, शेतमजुराला तो रोष होता। आता अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालं तो रोष आहेच। पण गेल्या काही वर्षांमध्ये सरकारकडनं ज्या पद्धतीचं धोरण शेतकऱ्यासाठी, शेतमजुरासाठी करायला पाहिजे ते धोरण योग्य पद्धतीचं न झाल्यामुळे सुद्धा आज महाराष्ट्रातला शेतकऱ्याशी नाळ जोडलेले हे सर्व नेते आहेत, हे प्रामाणिक आहेत। पण कुठेतरी भोल्या बाबड्या या सर्व नेत्यां 2008, 17, 19 या सर्व कर्जमाफी आपण जर बघितल्या तर त्याला कुठलीही समिती आपण केली नव्हती। त्याच्यामध्ये भाजपचा सुद्धा 2017चं कर्जमाफी आपल्या सगळ्यांना माहिती आहे। समिती न फॉर्म करता तिथल्या तिथं कर्जमाफी ही दिली गेली होती। त्यांच्या काळात अटीतटी खूप होत्या, पण महाविकास आघाडीच्या काळामध्ये आणि त्याच्या आधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काळामध्ये जी कर्जमाफी दिली होती ती सरसकट तिथं दिली गेली होती आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नाही तर बँकेच्या अकाउंटमध्ये लगेच तो सर्व पैसा पोहोचला होता आणि शेतकऱ्याला मदतसुद्धा झाली होती। मग त्यावेळेस कुठं समिती फॉर्म केली गेली नव्हती, निर्माण झाली नव्हती। मग अशी आत्ता समिती फॉर्म करण्याची कारण काय होतं? 31 मार्च पर्यंत लोन आपल्याला भरावे लागतात, कोणालाही असू द्या, शेतकऱ्याला पण तसंच आहे। आणि याच्यात तुम्ही 31 मार्च नंतरची तारीख जर सरकार देत असेल तर पूर्णपणे सरकारने आपल्याला फसवलेलं आहे आणि त्यांचं आश्वासन म्हणजे कुठेतरी फुसका बॉम्ब आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। पण याच्यात बळी कोणाचा जाणार आहे तर शेतकऱ्याचा बळी जाणार आहे। कारण अतिवृष्टीमध्ये आमचा शेतकरी अडचणीत आलेलाच आहे। एक मोठं पॅकेज या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना या सरकारने दिलं होतं आणि त्यात सांगितलं होतं 32,000 कोटी रुपयेचं पॅकेज आम्ही तिथं देत आहोत। पण ते पॅकेजसुद्धा दुर्दैवाने फसवय हे आम्ही आधीसुद्धा सांगितलं होतं आणि आत्तासुद्धा आपल्या सर्वांना सांगतो। 28 लाख हेक्टर शेतीचं नुकसान तिथं झालं। NDRFच्या निकषानुसार तिथं शेतकऱ्याला किती पैसा मिळणार आहे तर 6,175 कोटी रुपये। रब्बी हंगामाच्या तयारीसाठी किती सरकार देणार आहे? 10,000 रुपये पर हेक्टरी म्हणजे 6,500 कोटी। एकतर आत्ताचंच जे नुकसान झालेलं आहे खरीफचं त्याचा पैसा दिवाळीपूर्वी जो येणार होता तो अजूनपर्यंत मिळालेला नाही। तर रब्बी हंगामाचा कधी हे देणार आहे हे त्या ठिकाणी देवालाच माहिती आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। नुकसानग्रस्त विहिरीसाठी 1,10,000 बाधित विहिरी झाल्या, 30,000 रुपये देणार, म्हणजे 33 कोटी रुपये देणार। नुकसानग्रस्त घरांना कुठेतरी 600 कोटी रुपये देणार। दुधाळ जनावरांसाठी 19 कोटी, कारण का 37,500 रुपये प्रति जनावर म्हणजे जनावरांची किंमत 70,000 ते 1,00,000च्या घरात आहे आणि हे देणार किती तर 37,000। लंपीसाठी GR 70,000चा आहे आणि इथं हा GR जो काढला तो 37,000 रुपयाचा आहे। त्यामुळे इथं सुद्धा शेतकऱ्याला फसवलेलं आहे। त्याच्याचबरोबर जनावरे म्हणजे बैल याच्यासाठी 32,000 म्हणजे 15 कोटी रुपये, कारण का या महाराष्ट्रामध्ये 4,390 बैलांचा तिथं मृत्यू झाला, त्यामुळे 15 कोटी तिथं मिळतील। खरडून गेलेल्या जमिनीसाठी 60,000 हेक्टर आहे, 47,000 रुपये हे डायरेक्ट अकाउंटला देणार आहेत। तर किती कोटी झाले तर 282 कोटी। आणि मनरेगाच्या अंतर्गत किती देणार आहेत तर हे 3 लाख रुपये प्रति हेक्टर म्हणजे 1,800 कोटी। म्हणजे टोटल जर आपण केली
तर 15,424 कोटी रुपये होतात, 32,000 कोटी रुपये नाही. आणि हे 15,000 कोटी रुपये ते सुद्धा त्यातली मोठी रक्कम अजूनपर्यंत दुर्दैवाने शेतकऱ्याला तिथं पोचलेली नाही. त्यामुळे हे पॅकेज फसवंय. शेतकऱ्याला अजूनपर्यंत मदत मिळालेली नाही. 8,500 रुपये तुम्ही जिरायत शेती करणाऱ्या पर हेक्टर शेतकऱ्याला तिथं देणार होता, 8,500 रुपये. पण आज जर आपण बघितलं तर अनेक गावांमध्ये अनेक शेतकऱ्याला 5,000 रुपये, 4,000 रुपये, 6,000 रुपये पर हेक्टर मदत तिथं मिळाली. आणि एकरावर जर गेलो तर 2,500 रुपये प्रति एकरपर्यंत ही मदत जाते. आता 2,500 रुपयात करायचं काय? सोयाबीनचा खर्च किती, कांद्याचा खर्च किती, तुरीचा किती, फळबागांचा किती, याचा कुठंतरी अभ्यास सरकारने करायला पाहिजे होतं. दुर्दैवाने तो केला नाही. अशा प्रकारचं फसवं पॅकेज हे अतिवृष्टीला तिथं दिलं. आमच्या सगळ्यांची सरळ सरळ मागणी आहे, 50,000 रुपये हेक्टरी मदत आमच्या शेतकऱ्याला तिथं दिली गेली पाहिजे. त्याच्याचबरोबर आमचे शेतमजूर जे आहेत, शेतात आज काम करायला काम नाही, मग करायचं काय, मुलांना शिकवायचं कसं, असा प्रश्न आमच्या शेतमजुराला पडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी मदत देत असताना आमच्या शेतमजुराला एका परिवाराला 25,000 रुपये तरी कमीत कमी मदत ही सरकारकडनं आज देण्याची जरूरत आहे. आणि हे रोजगार हमी योजनेचं जे काय खूळ लावलंय ना, तर खोटेपणा जो लावलाय, आज या महाराष्ट्रामध्ये 3,000 कोटी रुपये हे रोजगार हमीचे आता सरकारकडनं देय बाकी आहे. मग आता तुम्ही वेगळे पैसे कसे देणार आहात? त्यामुळे हे रोजगार हमीचं भूत न दाखवता, तिथं आमिष न दाखवता डायरेक्ट अकाउंटला पैसे येणं फार महत्त्वाचं आहे.